दोन सन 2020-21 या वर्षामध्ये कोविड-19 या महामारीमुळे सर्व जग त्रस्त आहे, त्रास होत आहे. त्यामुळं शैक्षणिक विभागामध्ये सुद्धा शाळा वेळेवरती सुरू करू शकलेले नाही आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वर्गाचा 25% सिलेबस कमी केलेला आहे. तर त्यामध्ये आज आपण इयत्ता 10वी या वर्गामधील गणित भाग 1 याचा कोणकोणता सिलेबस कमी केलेला आहे, त्यामध्ये कोणकोणते उदाहरणं कमी केलेले आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मी सांगतो, गणित भाग 1 त्यामध्ये पहिलं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा कोणता भाग कमी केलेला आहे ते आपण प्रथम पाहूया. पान नंबर 2 वरती जे एक सामायिक रेषीय समीकरणे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन जे सोडवायचे आहेत, त्यामध्ये सोडून दिलेले 2 पद्धती आहेत. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 5x - 3y = 8, 3x + y = 2. ती रीत 1 आणि रीत 2 म्हणजे दोन्ही पद्धतीचे जे सोडवलेलं उदाहरण आहे ते सिलेबसमधून कमी केलेलं आहे. त्याचप्रमाणे पान नंबर 3 वरती उदाहरण क्रमांक 2 सोडवलेलं उदाहरण आहे. 3x + 2y = 29, 5x - y = 18. या ठिकाणी आपण हायलाईट केलेलं आहे, तुमच्या लक्षात येणार आहे. तर सोडून दिलेलं दुसरं उदाहरण. त्यानंतर सराव संच 1.1 पान नंबर 4 वरती त्याच्यामधील जे पहिलं उदाहरण आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा, तर ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 5 वरती जो प्रश्न दुसरा आहे सराव संच 1.1 मधील खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, त्यामधील उपप्रश्न 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 1 ते 6 पर्यंतचे सर्व उदाहरणं या वर्षीच्या सिलेबसमधून कमी केलेले आहेत. तर या वर्षीसाठी फक्त हा उदाहरणं कमी केलेले आहेत, पुढच्या वर्षी राहणार आहेत, याची आपल्याला माहिती असावी. त्यानंतर पुढं पाहूया आपण. सराव संच 1.2 मधील उदाहरणं कमी केलेली नाही आहेत. त्यानंतर पान नंबर 14 वरचं पान नंबर 15 वरील काही उदाहरणं कमी केलेली नाही आहेत. त्यानंतर पान क्रमांक 16 वरती पहा, 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे कृती दिलेली आहे त्या ठिकाणी. तर ती कृती पूर्णपणे कमी केलेली आहे पान नंबर 16 वरील. त्यानंतर पान नंबर 17 वरील विचार करूया, हे लक्षात ठेवूया, हेही कमी केलेलं आहे. त्यानंतर सोडवलेलं उदाहरण आहे सोडवा म्हणून 4 छेदस्थानी x + 5 छेदस्थानी y = 7, 3 छेदस्थानी x + 4 छेदस्थानी y = 5 हे पूर्ण सोडवलेलं उदाहरण कमी केलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 18 वरील सोडवलेलं उदाहरण 2, 4 छेदस्थानी x - y + 1 छेदस्थानी x + y = 3 हे सुद्धा सोडवलेलं पूर्णपणे उदाहरण कमी केलेलं आहे. या वर्षासाठी फक्त त्याच्या खाली विचार करूया तेही कमी केलेलं आहे. त्यानंतर कृती आहे पान नंबर 19 वरती, तर ती कृती पूर्णपणे कमी केलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर सराव संच 1.4 मधील प्रश्न पाहिल्यामधील उपप्रश्न 2, 3, 4 पूर्णपणे कमी केलेला आहे. पहिला प्रश्न कमी केलेला नाही 1.4 मधील, तोही महत्त्वाचा आहे. तर प्रश्न क्रमांक 2, 3, 4 कमी केलेले आहेत. त्यानंतर पुढं पाहू आपण. सराव संच 1.5 संकीर्ण प्रश्न संग्रह 1 यामध्ये आपण पाहूया
पान नंबर 28 सर्वांनी पहा. पान नंबर 28 वरती प्रश्न 6व्यामध्ये एकूण उपप्रश्न 5 आहेत, तर ते पूर्णच्या पूर्ण कमी केलेले आहेत. त्यानंतर प्रकरण दुसरे पाहू आपण, वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये कोणकोणता भाग कमी केलेला आहे ते पाहणार आहोत आपण. त्यानंतर सर्वांनी पान नंबर 37 काढा, 37. तर त्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे हे कमी केलेलं आहे. तर जाणून घेऊया. त्याच्यामध्ये शिक्षक योग्य संवाद आहे, त्यामधून एक उदाहरण तयार केलेलं आहे पान नंबर 37 वरील, ते कमी केलेलं आहे. पान नंबर 38 वरती सुद्धा तेच उदाहरण पूर्ण केलेलं आहे, ते सुद्धा कमी केलेलं आहे. त्यानंतर सोडवलेले उदाहरण म्हणून दिलेलं आहे 5x वर्ग वजा 4x वजा 3, तर ते पूर्णपणे कमी केलेलं आहे पान नंबर 38 वरील. त्यानंतर पान नंबर 39 वरती उदाहरण क्रमांक 2 सोडवा म्हणून x वर्ग 8x वजा 48, ते त्याच्या दोन्हीही रीत कमी केलेल्या आहेत, उदाहरणच कमी केलेलं आहे, पण हे सर्व काही या वर्षासाठी आहे. सराव संच 2.3 पूर्णपणे कमी केलेला आहे, कारण पूर्ण वर्ग पद्धतीवरती अवलंबून आहे. मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं की या वर्षासाठी फक्त पूर्ण वर्ग पद्धत कमी केलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढं पान नंबर 42 वरती अधिक माहितीसाठी म्हणून एक कृती दिलेली आहे. तर तिथे एक उदाहरण दिलेलं आहे आलेखाचं सोडवण्यासाठी, ते पूर्णपणे कमी केलेलं आहे. 42 पूर्ण पान, तर पान क्रमांक 42 पूर्णच्या पूर्ण सोडवलेलं आहे, तर ते पूर्ण कमी केलेलं आहे. त्यानंतर सराव संच 2.4च्या आधी पान नंबर 43 वरती कृती दिलेली आहे. 2x वर्ग अधिक 13x अधिक 15 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत व सूत्र पद्धत करून सोडवा. तर त्यामध्ये ती पूर्ण वर्ग पद्धत कमी केलेली आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पान नंबर 46 त्यामध्ये वर्ग समीकरणाचे मुळे आणि सहगुणक यांच्यामधील संबंध, हे जे पूर्ण सोडवलेलं आहे, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर ते पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्याच्या खाली कृती दिलेली आहे, तेही कमी केलेलं आहे. त्यानंतर सोडवलेलं उदाहरण पान नंबर 46 वरती उदाहरण अल्फा आणि बीटा ही 2x अधिक 6x वजा 5 बरोबर 0, तर तेही उदाहरण सोडवलेलं कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 47 वरती उदाहरण क्रमांक 2 हे सुद्धा सोडवलेलं, पूर्णपणे सोडवलेलं उदाहरण आहे, तर ते कमी केलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3 ते सुद्धा पूर्णपणे सोडवलेलं कमी केलेलं आहे 47 पान नंबरवरील. त्यानंतर पुढं पाहू आपण पान नंबर 49 वरती हे लक्षात ठेवू, यामध्ये जे नंबर 1 आहे ax² + bx + c = 0 या वर्ग समीकरणाचे अल्फा व बीटा आहे, ते जे खाली दिलेले आहे की त्याचे अवयव पाडण्यासाठी जे सूत्र आहे अल्फा = बीटा त्यानंतर अल्फा + बीटा अल्फा × बीटा, ते सुद्धा कमी केलेलं आहे. पण त्याच्या खालचा भाग नंबर 2 जे आहे ते आहे सिलेबसमध्ये. सराव संच 2.5 मधील प्रश्न क्रमांक 3 पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे, कमी केलेला आहे फक्त या वर्षासाठी. त्यानंतर पान नंबर आपलं 50 वरील स्टार केलेला प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा हा सुद्धा कमी केलेला आहे. तर पुढं पाहू आपण. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न 6वा, त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रश्न पाहिल्यातील 6वं बीट ते कमी केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 10वा, प्रश्न क्रमांक 10 वर्ग समीकरणाचे तयार करा की ज्यांची मुळे, ते उदाहरण आहे ते कमी केलेलं आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणीमध्ये आपल्याला काय काय कोणकोणती उदाहरणं कमी केलेली आहेत ते पाहणार आहोत आपण. एकूण आपला 25% सिलेबस कमी केलेला आहे, तर त्यामध्ये बरेच घटक कमी केलेले आहेत आणि बरेच घटक ठेवलेले आहेत.
तर प्रकरण तिसऱ्यामधील कोणताही घटक कमी केलेला नाही आहे. जो घटक कमी केला आहे त्याला आपण हायलाईट केलेला आहे, तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर आपण चौथं प्रकरण पाहूया, अर्थनियोजन. अर्थनियोजनामध्ये मी सांगतो त्याला तुम्ही टिक मार्क करा. हां, तर पान नंबर 94 त्यामध्ये अधिक माहितीसाठी अपस्मेळ जी योजना आहे, जो तक्ता आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे. त्याच्याबद्दलची माहिती आहे, व्यापाऱ्यांसाठी नियम वगैरे ते कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर पान नंबर आपलं 96 म्हणजे 96 पान नंबरवरील अधिक माहितीसाठी एकात्मिक वस्तू व सेवा कर IGST, तर तो पूर्ण जे अधिक माहितीसाठी दिलेलं आहे पूर्ण कमी केलेला आहे. तो पूर्ण रकाना पूर्ण तक्ता कमी केलेला आहे. पान नंबर 96 हे पूर्ण पेज कमी केलेलं आहे या वर्षीसाठी. त्यानंतर पान नंबर 97वरती जरा आठवूया म्हणून जे दिलेलं आहे ते कमी केलेलं आहे. त्यानंतर चर्चा करूया म्युच्युअल फंड वगैरे ते पूर्ण पेज पूर्ण 97 पूर्ण पेज कमी केलेलं आहे, पहा तुम्ही डबल. त्यानंतर 98 पूर्णपणे कमी केलेलं आहे, पहा तुम्हाला दिसतंय सर्वांना. तर पूर्ण पेज हे कमी केलेलं आहे. त्यानंतर 99वरील पूर्ण पेज कमी पहा, तुमच्या लक्षात आलेलं असेल. 97, 98, 99. त्यानंतर 100 पेज नंबर पूर्ण कमी आहे. 101 पेज नंबर पूर्ण कमी केलेला आहे फक्त या वर्षासाठी. पुढच्या वर्षी म्हणाल कमी आहे का. त्यानंतर सराव संच 4.3 पूर्ण कमी केलेला आहे. पान नंबर 102, पान नंबर 103 पूर्ण कमी केलेला आहे. पान नंबर 104 पूर्ण कमी केलेला आहे. पान नंबर 105, पान नंबर 106, पान नंबर 107 पूर्णपणे कमी केलेला आहे, हे लक्षात राहू द्या. पान नंबर 108 पर्यंत कमी केलेला आहे. त्यानंतर सराव संच 4.4 मधील उदाहरणं कमी केलेली नाही आहेत, कारण शेअरची खरेदी वगैरे विक्री आहे, दलालीवरचे उदाहरण आहे त्यामध्ये. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A त्यामधील कोणतंही कमी केलेलं नाही. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4B पान नंबर 111 4B मधील पूर्ण उदाहरणं कमी केलेले आहेत, पहा तुमच्यासमोर. 111, 112 पेज नंबर पूर्णपणे कमी केलेले आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि तेही फक्त यावर्षी, कारण शाळा पूर्णपणे आपण नियोजनाप्रमाणे शाळेचं कामकाज सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने 25% सिलेबस कमी केलेला आहे. आता आपण प्रकरण 5वी संभाव्यता पाहू. सराव संच 5.1 मधील कोणतंही उदाहरण कमी केलेलं नाही आहे. आल्यानंतर मी सांगणार आहे तुम्हाला. प्रकरण 5व्यामधील काहीही कमी केलेलं नाही आहे. तर आता प्रकरण आपण 6वं पाहूया. 6व्या प्रकरणामधील काय काय कमी केलेलं आहे ते. 6व्या प्रकरणामध्ये बराच भाग कमी केलेला आहे. त्यामध्ये गृहीत मद्य पद्धत, मद्य काढण्याची जी पद्धत आहे, पान नंबर 132 वरती पहा. तर गृहीत मद्य पद्धतीचं जे दिलेलं आहे पान नंबर 132 वरती तुम्हाला समोर दिसत आहे, ते कमी केलेलं आहे. 133 पान नंबरवरती पूर्ण कमी केलेला आहे, 133 पान नंबर. त्याचप्रमाणे 134 पान नंबर कमी केलेला आहे. 135 पान नंबरसुद्धा पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर 136 तुम्हाला सर्वांना दिसत आहे, 136 पान नंबरसुद्धा पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर पान नंबर 137 पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्यानंतर सराव संच 6.1 मधील प्रश्न दुसरा
पेज नंबर आहे 138, 138. सराव संच 6.1 मधील प्रश्न क्रमांक 2, 4, प्रश्न 4, प्रश्न 5, प्रश्न 6 पूर्णपणे या वर्षासाठी कमी केलेला आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 6व्या प्रकरणामधील काय कमी केलेलं आहे त्याबद्दल सांगणार आहे. पुढेही आपण पाहणारच आहोत. तर पान नंबर 159 त्यावरील वृत्तालेखाचे वाचन, म्हणजे हा वृत्तालेख घटक कमी केलेला आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पान नंबर 159 पूर्णपणे कमी केलेला आहे, आपण समोर पाहतच आहात. पान नंबर 160 पूर्ण कमी केलेला आहे. पान नंबर 161 वरील ते वृत्तालेखाचं जे 4थं आहे, उत्पादन व बांधकाम या क्षेत्रातील तेवढा कन्सेप्ट कमी केलेला आहे, हे लक्षात ठेवूया. ते कमी केलेलं नाही आहे. त्यानंतर सराव संच 6.6 मधील प्रश्न क्रमांक 5 त्यामध्ये प्रश्न 5 पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 6 पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील प्रश्न 1 मधील प्रश्न पहिल्यामधील उपप्रश्न 2, उपप्रश्न 4, त्याचप्रमाणे पुढं प्रश्न 14 वृत्तालेखाचा जो आहे तो कमी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 16 कमी केलेला आहे. अशा रीतीनं तुम्हाला मी जेवढी माहिती सांगता येईल तेवढी सांगितली आहे. याबद्दल तुम्हाला सखोल माहिती पाहिजे असेल तर बोर्डाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि ही माहिती फक्त यावर्षी शाळा व्यवस्थित सुरू न झाल्यामुळं केलेली आहे. 25% सिलेबस कमी केलेला आहे त्यामुळं